रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल तालुक्यातील बातन गावच्या ग्रामस्थांनी घेतली विशेष सभा. सरकारने अमेठीला जागा दिल्यानंतर कित्येक वर्षाची मागणी केलेले बातन ग्रामस्थांना निराशाच. अजूनपर्यंत जागा न दिल्याने ग्रामस्थांनी तात्काळ विशेष सभा बोलवून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन विशेष सभा घेतली. जो मंत्रालयाने निर्णय दिला त्या संदर्भात आज विशेष ग्रामसभा लावण्यात आली. ग्रामसभेमध्ये एक कोर कमिटी नेमण्यात आली, महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा जे पुढचे आज आपण बघतोय की एक 4 दिवसापूर्वी एक पत्रक मध्ये आम्ही पाहिलं की अमेठी प्रशासनाने जी आमची गावाची जी जागा आहे, आकारीपड जागा, ही 15 एकर जागा त्यांना पास झाली मंत्रालयामध्ये. परंतु याच जागेसाठी आम्ही अगदी 8 वर्ष ग्रामपंचायत सरपंचाच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक पाठपुरावा करतो. गावाचा आता लोकसंख्या वाढलेली आहे, जागेअभावी. त्यानंतर एक मैदान, तिथे एक प्रशस्त मैदान असावं यासाठी आम्ही त्या जागेसाठी पाठपुरावा करत होतो. परंतु प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अमेठीला आमच्या गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने तीच जागा अमेठीला 15 एकर जागा दिली. जागा दिल्यामुळे गावामध्ये आमचा असंतोष पसरला आणि त्या अनुषंगाने लगेच सरपंचाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा आज लावली इथे. आणि ह्या सभेमध्ये अतिशय गावाच्या जनतेने, अगदी तरुण वर्ग उद्रेकाने उतरला होता की अमेठी प्रशासन जर आपल्याला कुठल्या प्रकारचे सहकार्य करत नाहीये आणि प्रशासनाला जर आम्हाला गावाला जागा हवी असताना प्रशासन ही जागा अमेठी युनिव्हर्सिटीला कशी काय देऊ शकतो. म्हणून आम्ही आज एक कोर कमिटी स्थापन केली आणि उद्या आम्ही सर्व कमिटी आणि ग्रामपंचायत कमिटी, गावातील वरिष्ठ आमचे ज्येष्ठ जी लोक आहेत तज्ञ, त्यांना सोबत घेऊन आज आम्ही आमदार साहेब, सर्व तिन्ही आमदार, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, अशा तहसीलदार साहेब, प्रांत, या सगळ्यांना जाऊन उद्या भेटणार आहोत. एक 7 दिवसामध्ये यामध्ये आमचा काय निर्णय लागतो ते पाहू आम्ही. आणि जर निर्णय योग्य लागला नाही तर 8 दिवसानंतर आम्ही अगदी उपोषणाचा पवित्रा घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्हाला आपण सर्वांनी अगदी, जर लोकशाहीचा 4था स्तंभ जो आहे आपला, तुम्ही आम्हाला जर याप्रती जर चांगलं सहकार्य केलं तर नक्कीच गावाच्या विकासासाठी आणि जो आज प्रशासनाने दडपशाहीचा जो निर्णय घेतलेला आहे तो झुगारण्यासाठी मदत होईल. मी सर्व आमच्या कमिटीच्या वतीनं आपण सर्वजण इथे येऊन आमची व्यथा ही सरकार समोर मांडत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. उपसरपंच ग्रामपंचायत भातात मंगळवारी एक वर्तमानपत्रात बातमी आली की आकारीपड, भातान येथील 15 एकर आकारीपड ही अमेठी प्रशासनाला दिली गेलेली आहे. तात्काळ गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा रंगू लागल्या या जागेसंदर्भात. कारण का तर 2000 म्हणजे जर भातान गावठाणासाठी 2015 पासून आणि 2023 मध्ये पण सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांना आम्ही पत्रव्यवहार केला होता तर गावठाणा विस्तारासाठी ही जागा पाहिजे. जर प्रशासन 5000 विद्यार्थ्यांसाठी जर 15 एकर जागा देत असतील तर भविष्यात, आता आमच्या गावाची लोकसंख्या 2200 आहे, फ्युचरमध्ये अजून लोकसंख्या वाढणार आहे आणि एक कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंब वाढत असल्यामुळे आम्हाला गावठाण विस्ताराची गरज आहे. प्रशासनाने ह्या विषयावर तात्काळ म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. हे पत्र फिरत असताना आम्ही सरपंचांच्या पण हा विषय कानावर, ग्रामपंचायत कमिटीच्या पण हा विषय निदर्शन आणल्यानंतर आम्ही तात्काळ आजच्या दिवसाला विशेष ग्रामसभा बोलवली. आणि या ग्रामसभेमध्ये बहुसंख्य तरुण वर्ग, ज्येष्ठ उद्रेकाने आला होता आणि तेही एकच मागणी केली तर आपल्याला गावठाण विस्तारासाठी पाहिजे जागा. भविष्यात इथे खेळासाठी क्रीडांगण पाहिजे, मैदान पाहिजे. आज आम्हाला लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालय पाहिजे आणि गरजेपोटी डम्पिंग ग्राउंड पाहिजे. कचरा टाकणार कुठे? चारी बाजूनी आज एक, जर आमच्या पश्चिमेच्या साईडला एक्सप्रेस हायवे आणि पूर्वेच्या साईडला अमेठी युनिव्हर्सिटीसाठी आकारीपड जागा जात असेल तर मग गावाने करायचं काय? त्यासाठी आज प्रत्येक ग्रामस्थांचे आम्ही विचार ऐकून घेतले आणि विचार ऐकून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आपले इथले स्थानिक आमदार असतील महेश बाजी साहेब यांच्याकडे, पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, विक्रांतदादा असतील, विधान परिषदेचे इथले खासदार असतील, मावळचे, रायगडचे खासदार, आता
आणि तहसीलदार, प्रांत कलेक्टर या सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. पत्रव्यवहार करून झाल्यानंतर आम्ही 7 दिवसानंतर आमची पुढची दिशा ही ठरवली जाईल. आणि याच्यातून आम्हाला आज एक तुम्ही म्हणजे पत्रकार बंधूंनी जो आम्हाला सहकार्य केला त्याच्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानतो. पण हा जो विषय आहे तो लवकरात लवकर हा शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण का एवढ्या वर्षात कधी आमच्या म्हणजे जो मतदानाचा अधिकार आला तिथपासून ग्रामसभा कधीच झाली नाही. खूप व्हायची 8 दिवसांनी आमची ग्रामसभा व्हायची. खूप होऊन आम्ही ती ग्रामसभा घ्यायचो. पण ग्रामसभा आज एवढी जोरात झाली म्हणजे आक्रमक ग्रामसभा झाली. काहीतरी कुठेतरी जनतेला समजलं का आपली कुठेतरी आता फसवणूक होते. भले आखाडीपट जागा असेल, आज भातांमध्ये 70 एकर आखाडीपट आहे, 15 एकर घेतली, पण गावठाण विस्तारासाठी द्या जागा. गावठाण विस्तार गरजेचं आहे ना. आज 2200 लोक लोकसंख्या असलेला गाव भविष्यात पुढे जाऊन 2 वर्षात अजून आमची लोकसंख्या 4000 जाणार आहे. आणि राहता इकडं म्हणजे बिल्डर लोक आल्यामुळे लोक राहायला जास्त आल्यात, भाडोत्री आल्यात. त्याच्यामुळं हा कुठेतरी विषय वरपर्यंत तुम्ही पोहोचवला पाहिजे. आम्ही तर आता उद्यापासून कामालाच लागलो. याच्यासाठी आम्ही गावातली कोर कमिटी पण तयार केली आणि कमिटी तयार करून आम्ही पत्रव्यवहार करून पुढची दिशा आम्ही 7 दिवसानंतर ठरवू. धन्यवाद.